हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आजची आपली रेसिपी आहे वटाणा पुलाव आणि त्यासोबत आपण बनवणार आहोत हिरव्या लसणीची चटणी. तर चला साहित्य बघूया. पुलावसाठी आपण घेतलेले आहेत 4 कांदे लांब कापून घेतलेले आणि 3 टोमॅटो घेतले लांब कापलेले आणि त्याच्याबरोबर आपण 2 बटाटे घेतलेले आहेत इथे. हे पण आपण लांब कापून टाकणार आहोत त्याच्यामध्ये. ऑफकोर्स आपल्याला लागणार आहेत वटाणे आणि तांदूळ आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटपसाठी लागणार आहे कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलेला आहे मी इथे, 1 आल्याचा तुकडा घेतला आहे आणि लिंबू आपण वरून पिळून टाकणार आहोत सर्वात शेवटला. आणि आता चटणीचं साहित्य दाखवते तुम्हाला. आपण घेतलेला आहे हिरवा लसूण, 1 छोटा आल्याचा तुकडा, भरपूर असा कोथिंबीर घेतला आहे आपण इथे, जिरे, पुन्हा 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चटणीमध्ये आपण लिंबू पिळून टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये 2 पळी तेल घेतलंय. त्यात आपण टाकणार आहोत हे 3 तेजपत्ते आणि थोडंसं जिरे. हे तडतडल्यानंतर आपण यात टाकणार आहोत लांब कापून घेतलेले कांदे. आता आपण यात टाकणार आहोत कांदे आणि कांदे चांगले आपण ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. बरिस्तासाठी जसा आपण कांदा गोल्डन ब्राऊन चांगला करून घेतो तसाच आपण हा कांदा करून घेतलेला आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत टोमॅटो. आता आपण टोमॅटो टाकून हे चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो पूर्ण गळेपर्यंत. गॅस आपण फास्ट ठेवणार आहोत, गॅस स्लो करणार नाही आहोत. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत हिरवं वाटप. टोमॅटो आपला शिजलाय. आणि आपण हे परतून घेणार आहोत. आता हिरवा मसाला टाकून झाल्यानंतर आपला मसाला छान परतून घेतलाय आणि त्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला. थोडीशी हळद टाकणार आहोत आपण. थोडीशी आपण आता यात हळद टाकणार आहोत आणि हळद टाकून झाल्यानंतर थोडं आपलं घरचं लाल तिखट टाकायचंय. लाल तिखट थोडं प्रमाणात टाकूया कारण आपण हिरव्या मिरच्या सुद्धा वाटपामध्ये टाकल्या होत्या. आपण आता याच्यात टाकणार आहोत वाटाणे आणि बटाटा. सहसा मी बटाट्याच्या साली काढत नाही. जर घरी कोण पाहुणे वगैरे येणार असतील तरच मी बटाटा सोलून टाकते. अदरवाईज मला आवडतं म्हणून मी साली नाही काढत. बाकी ज्याची जशी चॉईस असेल, जसं आवडत असेल तसं. आपण आता ना हे परतून घ्यायचं आहे आणि थोडा गॅस मीडियम लो फ्लेम वरती ठेवून आपल्याला याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. कारण बटाटा थोडा आपला कडक असल्यामुळे तो शिजून जाईल, थोडा सॉफ्ट होईल. आणि जे अर्धवट शिजायचं जे प्रोसिजर राहिलं असेल ते जेव्हा आपण भात टाकून त्यात पाणी टाकू तेव्हा उरलेला जो अर्धा कच्चा बटाटा असेल तो आपला शिजेल. आता आपला मसाला झालेला आहे. त्यात बटाटा आपला थोडासा शिजलाय. आपण यात टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. मीठ आपापल्या अंदाजाने टाकावं. कोणाला जास्त लागतं, कोणाला कमी लागतं. आता आपण तांदूळ धुवून घेतलाय तो आपण यात टाकूया. आणि तांदूळ टाकून आपण परतून घेऊया. आणि जेवढे आपले तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी. 1 ग्लास समजा जर तुम्ही तांदूळ घेतला तर त्याला 2 ग्लास पाणी जाणार. आता आपण यात पाणी टाकूया. आता आपण यात पाणी टाकले. वरून आपण अर्धा लिंबू पिळून टाकणार आहोत.
आणि भात छान होतो, टेस्ट पण छान येते आणि खुलून येतो भात, चांगला चिकट होत नाही. आणि ढवळून घेऊया. आता आपण यात जिरं टाकलंय, आलं, 4 हिरव्या मिरच्या, आपला हिरवा लसूण टाकणार आहोत आणि कोथिंबीर. आणि हे वाटून आपण आपल्या हिरव्या लसणीची चटणी तयार करून घेऊया. आणि जेवढी गरज असेल तेवढंच पाणी अति नाही टाकायचं, नाहीतर ते वाटल्यानंतर आहे ना पाणी बाजूला होतं आणि चटणी बाजूला राहते. हे थोडं खडबडीत वाटून घेतलंय. आपण थोडासा लिंबाचा रस टाकूया, जेणेकरून ना मीठ जेव्हा आपण ह्याच्यात टाकलं तर ते चटणीचा रंग काळसर होणार नाही, हिरवाच राहील. आता आपण यात मीठ टाकूया चवीपुरतं. आणि मला थोडा अजून लिंबू पिळायचं आहे, चटपटीत छान लागते चटणी, आंबट तिखट. आणि हे आपण मिक्स करूया छान. कोणत्याही भाकरीसोबत ही चटणी खूप छान म्हणजे खूपच छान लागते. चपातीसोबत पण छान लागते. घरी काहीच नसेल आणि ही चटणी बनवून ठेवली आपण फ्रीजमध्ये आणि पटकन एखादी भाकरी केली, मस्तच काम होऊन जातं आपलं. आता भाताला छान उकळ येते, तोपर्यंत आपण साईड बाय साईड आहे ना रायता बनवायला सुरुवात करूया. बुंदी रायता. गॅस मी स्लो करून याच्यावर झाकण ठेवते. आणि आता आपण बुंदी रायत्याची तयारी. आता हे दही घेतलंय, फेटून घेते याला. आणि दही फेटून झाल्यावर आपण यात मीठ आणि बाकीचे आपले मसाले टाकू. पहिला आपण यात टाकणार आहोत जिरा पावडर. खूप छान लागतं जिरा पावडरमुळे. चवीपुरतं मीठ आपण थोडं घालणार आहोत, कारण बुंदी खारी आहे, त्याला ऑलरेडी मीठ आहे. जास्त टाकलं तर आपला रायता खारट होईल. आणि थोडंसं आपलं घरचं लाल तिखट थोडंच टाकणार आहोत. आता परत एकदा आपण हे छान फेटून घेऊया. आणि आता आपण यात आपली बुंदी घालू. आणि मिक्स करून आपण ह्याला एक बाजूला ठेवून देऊया. आपली बुंदी तोपर्यंत छान यात फुलून नरम होईल. रायता रेडी आहे, चटणी रेडी आहे आणि आपला पुलाव रेडी झालेला आहे. आपला भात रेडी झाला आहे, चटणी सोबत भाकरी आणि बुंदी रायता.